नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर थोडंसं छोटं आहे पण खूप महत्त्वाचं आहे। या विषयावरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारणार, कारण शेती संदर्भात जेवढे काही रिफॉर्म्स होतात, बदल होतात, तर त्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण देशावरती आणि तोही अगदी लॉंग टाईमसाठी होत असतो। तर म्हणून ते सगळे रिफॉर्म्स हे अभ्यासणं, त्याच्यावरती थोडंसं डीप ॲनालिसिस करणं हे खूप गरजेचं असतं। तर आज आपण तेच करणार आहोत। सरकारकडून एका धोरणाला मंजुरी देण्यात आली, ते म्हणजे वन नेशन वन मार्केट। तर याच विषयी आपण सगळी माहिती जाणून घेऊ। तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत। तुम्हाला माहिती असेल, जे विद्यार्थी समजा 2015-16 पासून प्रिपरेशन करतात ना, तर अशांना एक क्लॅरिटी आली असणार आहे की शेतीविषयक जेवढे काही बदल होतात किंवा जेवढे काही नवीन कायदे बनत असतील किंवा काही शेती प्रकार डेव्हलप होतात, तर यावरती आयोग लक्ष ठेवून अगदी जाणीवपूर्वक क्वेश्चन विचारतोय। जसं की सिक्कीममध्ये ना ऑर्गॅनिक फार्मिंग हा कन्सेप्ट आला होता आणि आपल्या देशातलं सिक्कीम हे असं एक राज्यसुद्धा बनलं की जे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून ओळखलं जात आहे। तर त्यावरती लगेच आयोगाने क्वेश्चन विचारला होता। म्हणजे शेतीविषयक जे काही रिफॉर्म्स होतात ना, तर लगेच क्वेश्चन येतो। तर म्हणून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता येणाऱ्या एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन बनू शकतो। ठीक आहे, आपल्या आजच्या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला विजन स्टडी संदर्भात काही अपडेट द्यायच्यात। जर तुम्ही राज्यसेवा एक्झाम किंवा संयुक्त गट ब एक्झाम, तर यासाठी जर तयारी करताना ज्या एक्झाम आता आयोगाकडून घेतल्या जातील, तर या एक्झामसाठी जर तुम्हाला पर्टिक्युलर सब्जेक्टनुसार जर कोर्स घ्यायचा असेल, जसं की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, त्यानंतर सीसॅट आहे, वेगवेगळ्या योजना आहेत, सरकारी योजना, तर या सब्जेक्ट वाईज कोर्सचे ॲडमिशन विजन स्टडीवरती ओपन आहेत। जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या संदर्भात लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। आता एकच महत्त्वाची अपडेट होती, ती म्हणजे या सब्जेक्ट वाईज कोर्सचे ॲडमिशन हे 15 जून रोजी क्लोज होत आहेत। त्यामुळे जर तुम्हाला विषयानुसार जर फक्त अभ्यास करायचा असेल, जसं की इतिहास विषय घेतला तर याच्यामध्ये जवळपास 115+ लेक्चर्स आहेत, तर तो बघून तुमचा एक चांगला अभ्यास होईल। त्यानंतर भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र असंच इतर विषयांसाठी, तर तुम्ही या प्रत्येक विषयासाठी ॲडमिशन घ्यायला पाहिजे, कारण त्यानुसारच तुम्हाला समजेल की आपला कोणता विषय वीक आहे आणि तो आपण कशा पद्धतीने केला पाहिजे। ठीक आहे, तर 15 जून या विषयानुसारचा कोर्स ॲडमिशन घेण्याची लास्ट डेट असणार आहे, 15 जून रात्री 11 पर्यंत। ओके, तर याच अपडेटसोबत आपण आपल्या लेक्चरच्या मुख्य मुद्द्याकडे येऊ। हा विषय म्हणजेच वन नेशन वन मार्केट हा विषय चर्चेमध्ये कुठून आला, तर आपल्या देशामध्ये एक देश एक बाजार, तर या धोरणाला मंजुरी देण्यात आली केंद्र सरकारकडून। त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या कॅटेगरीमध्ये काही बदल करण्यात आला आहे। काही जे शेतीमाल आहे तर त्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून काढण्यात आलं, म्हणजे या कायद्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे। त्याचबरोबर शेतीमालावरचं जे सरकारचं नियंत्रण होतं तर ते नष्ट करण्यात आलं आहे। त्याचबरोबर मग वस्तूंचा साठा करण्यावरती, वस्तूंच्या किमती ठरवण्यावरती जे सरकारचं नियंत्रण आत्तापर्यंत होतं तर ते सुद्धा संपुष्टात आलेलं आहे। ठीक आहे, तर महत्त्वाचा विषय आहे ना, तर तुम्ही सुद्धा याला व्यवस्थितपणे समजून घ्या। आता केंद्र सरकारचा नेमका निर्णय कोणता आहे? शेतीमाल देशभरामध्ये कुठेही विकता यावं, तर अशी एक मुभा देणारं हे धोरण होतं, एक देश एक बाजार, की ज्याला 3 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। आता या संदर्भात एक अध्यादेश काढला जाईल। तर अशा प्रकारची आयडिया ही आपल्याला आपले ज्या देशाचे केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, तर यांनी आत्मनिर्भर भारत या योजनेचा विस्तार सांगताना ऑलरेडी केला होता। म्हणजे ज्यावेळेस आत्मनिर्भर भारताबद्दलच्या वेगवेगळ्या ज्या योजना त्यांनी सांगितल्या ना, वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, तर त्यावेळेस कृषीविषयक जी प्रेस कॉन्फरन्स होती तर त्यामध्ये ऑलरेडी असा उल्लेख केला होता की सरकारकडून असा एक अध्यादेश काढला जाणार आहे की ज्यामध्ये वन नेशन वन मार्केट हे जे काही धोरण असणार आहे तर ते संपूर्ण देशामध्ये राबवलं जाईल। तर अशा प्रकारची आयडिया, कल्पना ही आपल्याला ऑलरेडी दिली होती आणि त्यानुसार या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिली आहे। ठीक आहे, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मग सर सध्याची स्थिती काय असते, सध्या शेतकरी त्यांचा माल इतर राज्यांमध्ये नाहीत विकू शकत का? तर नाही, त्याला काही स्पेशल अटी असतात, स्पेशल त्याला काही कंडिशन्स आहेत, वेगवेगळे चार्जेस असतात, म्हणजे कमिशन तुम्ही म्हणू शकता। सध्या जर बघितलं तर सध्या शेतकऱ्यांना कृषी बाजारात शेतीमाल विकावा लागतो, म्हणजे कृषी बाजारांमध्येच तो शेतीमाल त्यांना विकावा लागतो आणि याशिवाय आंतरराज्यीय विक्रीला ही परवानगी नाही आहे। आणि पण नवीन हा जो अध्यादेश आला आहे तर त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा माल, शेतीमाल कुठेही आणि कुणालाही विकता येईल, तर अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे। या संदर्भात आता एक नवीन कायदा केला जाईल। आणि आता तुम्हाला हे सुद्धा एक प्रश्न पडला असेल की मग सध्याच्या ज्या कृषी बाजार समित्या आहेत तर त्यांचं काय होणार? तर त्यांना काही म्हणजे त्यांचं अस्तित्व तसंच राहणार आहे, ते काही नष्ट केल्या जाणार नाही आहेत। म्हणजे सध्याच्या कृषी बाजार समितींचं अस्तित्व हे असंच राहील, मात्र आता एक नवीन कायदा येईल। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा एक नवीन सिस्टीम बनवली जाईल
की ज्यानुसार शेतकरी त्यांना हव्या त्या दरामध्ये पाहिजे त्या ठिकाणी त्यांचा माल विकू शकतील. ठीक आहे, म्हणजे काय होतंय तर शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या स्थानिक कृषी बाजारांवरती अवलंबून राहावं लागतं सध्या. तर तसं होणार नाही. शेतकऱ्यांना जिथं काही चांगल्या किमती मिळतील तर त्या ठिकाणी ते त्यांचा माल विकू शकतात. आता हे असे महत्त्वाचे 2 निर्णय घेण्यात आलेत. एक तर आपण बघितला की शेतकऱ्यांना शेतीमाल कुठेही विकण्याची मुभा दिली जाते. आता ही मुभा किंवा सूट हे नेमकी कोणत्या तरी कायद्याच्या अंतर्गत येईल ना, म्हणजे ऑलरेडी शेती संदर्भात असा काहीतरी कायदा असणार आहे मार्केटिंगशी संबंधित, तर त्याच्यामध्ये बदल केला जाईल. तर तो कायदा म्हणजे APMC. तर APMC ॲक्ट आहे ज्याच्यामध्ये आता बदल केला जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल संपूर्ण देशात कुठंही विकण्याची मुभा दिली जाईल. आता APMC मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगतो ते नेमकं काय आहे. APMC म्हणजेच ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी. तर ह्याची स्थापना करण्यात आली होता. तर हे कशासाठी होतं तर शेतकऱ्यांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी. आता शेती हा विषय कशाच्या अंतर्गत येतो म्हणजे कृषी हा विषय आपल्या राज्यसूचीमधला विषय आहे बरं. तर APMC मध्ये काय केलं होतं की वेगवेगळे असे यार्ड्स किंवा मार्केट्स किंवा मंडी असतात ना, तर त्या फॉर्म करून दिल्या जातील राज्य सरकारकडून आणि तिथलच्या लोकल शेतकऱ्यांसाठी. तर अशा प्रकारच्या तरतुदी होत्या. म्हणजे तुमचा पर्टिक्युलर रिजनसाठी एक ठरलेली मंडई असणार आहे जी स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येईल आणि त्यामध्येच तुम्हाला तुमचा शेतीमाल विकावा लागणार आहे आणि याच्यासुद्धा दर ठरवण्याचा हक्क हा त्या पर्टिक्युलर शासनालाच असणार आहे, सरकारलाच असणार आहे. तर अशा प्रकारच्या तरतुदी ह्या APMC ॲक्टमध्ये करण्यात आल्या होत्या. APMC ॲक्टमध्ये बरेचसे 2003 मध्ये बहुतेक चेंजेस सुद्धा करण्यात आले होते. त्यानंतर सुद्धा बरंचसं त्याच्यावरती क्रिटिसिझम झालं होतं. मात्र अशा प्रकारचा एक ॲक्ट किंवा अशा प्रकारचा एक रूल आपल्या देशामध्ये आहे की ज्यानुसार स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत हे सगळे ॲग्रिकल्चरल मार्केटिंग येईल, कारण हा विषय आपल्या राज्यसूचीमध्ये येतो. ठीक आहे, आता आय थिंक तुम्हाला हे APMCचा ओव्हरव्ह्यू तर मिळाला की तुम्हाला थोडं इमॅजिन करता येईल APMC म्हणजे काय, की अशी एक काहीतरी एक बॉडी आहे की ज्याच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर रिजनसाठीचा शेतीमालावरती कशा प्रकारे नियंत्रण असणार आहे, त्याचा भाव काय असणार, त्याची विक्री कशी होईल, तर हे सगळं ऑर्गनाईज करण्याचं काम हे APMCच्या अंतर्गत केलं जात होतं. हा जो काही कायदा आहे तर त्याच्यामध्ये आता बदल केला जाईल आणि त्यानुसार ही जी मुभा आहे की त्यांना संपूर्ण देशामध्ये कुठेही त्यांचा माल विकता येईल, तर अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये केली जाईल. ठीक आहे, आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय ना तो म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये सुद्धा थोडासा बदल करण्यात आला आहे आणि त्यानुसार शेतीमालांच्या किमतीवरचं सरकारचं जे नियंत्रण होतं तर ते पूर्णपणे हटवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारकडून घेतला आहे. ठीक आहे, म्हणजे शेतीमालाचं जे काही उत्पादन असणार आहे तर त्याच्या किमती ठरवण्याचा हक्क पूर्णपणे शेतकऱ्यांना असणार आहे, त्यांच्या संघटनांना असेल. म्हणजेच त्याच्यावरचं जे सरकारचं नियंत्रण होतं तर ते पूर्णपणे नष्ट करण्यात आलं आहे, हटवण्यात आलं आहे. ओके, हा एक नेहमीच आपल्या स्वातंत्र्यापासूनचा हा एक अगदी चर्चेमधला आणि खूप असा दरवर्षी आपण त्याच्या रिलेटेड काहीतरी आंदोलनं बघतो. तर हा एक मोठा प्रश्न होता जो की एका झटक्यामध्ये सुटलेला दिसेल. ठीक आहे, पण असं नाही की हे प्रॉब्लेम्स आपले सगळे सॉल्व्ह झालेत. भविष्यामध्ये सुद्धा वेगवेगळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कारण अशा प्रकारचे ज्यावेळेस चेंजेस अप्लाय होतात तर त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय, नेमकं तिथं मोनोपोली वगैरे वाढती का, काही शेतकऱ्यांचीच ठराविक अशी काही मोनोपोली वाढती का. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस या धोरणाची अंमलबजावणी सुरू होईल ना तर त्यानंतर आपल्याला एक एक गोष्ट समजायला लागेल. ठीक आहे, म्हणजे आता गेल्या 6 दशकांपासून शेतकऱ्यांच्या मालावरती जे सरकारचं नियंत्रण होतं तर ते अखेर आता फायनली दूर करण्यात आलं आहे. ठीक आहे, आता अशा कुठल्या जीवनावश्यक वस्तू आहेत की ज्या आधी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये होत्या आणि नंतर आता त्यांना हटवण्यात आलं. तर त्यामध्ये डाळी आहेत सगळ्या, म्हणजे मूग डाळ, तूर डाळ, सगळ्या ज्या आपल्या डाळी आहेत तर त्यानंतर तेल आणि बटाटा आणि त्याचबरोबर कांदा. तर हे जे सगळं उत्पादन आहे तर यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून हटवण्यात आलं. आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये ज्यावेळेस त्या वस्तूंना आपण ठेवतो ना तर त्याच्या जे प्राइसिंग स्ट्रक्चर आहे तर ते गव्हर्नमेंटकडून डिसाईड केलं जातं, कारण त्या जीवनावश्यक वस्तू असतात ना. म्हणजे कुणाला समजा त्याला जास्त किमतीनं विकायचं तर असं नाही करू शकणार ते. म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून जर अशा वस्तूंना जर बाहेर काढलं तर त्याचा किमती ठरवण्याचा हक्क या उत्पादन घेणाऱ्या संघटनांना किंवा त्या शेतकऱ्यांकडे असतो. ठीक आहे, तर थोडासा डिफिकल्ट टाईपचा विषय आहे पण आपण याला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतोय. आता ह्या जीवनावश्यक वस्तू ज्या असतात ना तर त्या साठवून ठेवण्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही अटी फॉलो कराव्या लागतात गव्हर्नमेंटकडून. म्हणजे समजा आता जर कांदा हा जीवनावश्यक वस्तू असेल तर त्या केसमध्ये पर्टिक्युलर गोडाऊनमध्ये किती कांदा साठवायचा, म्हणजे त्याची साठवणूक करायची की नाही, किमती ठरवण्याचा तर हक्क सरकारलाच होता. त्याचबरोबर त्याची साठवणूक करण्याचा हक्क सुद्धा केंद्र सरकारलाच असतो.
मात्र आता जीवनावश्यक वस्तूंमधून ह्या सगळ्यांना बाहेर काढलं, म्हणजे कांदा, बटाटा, तेल, डाळी त्यांना आता बाहेर काढलेल्या त्या यादीमधून. मग आता त्यांच्या साठवणूक त्याची किती करायची हा सुद्धा अधिकार हा पूर्णपणे त्या शेतकऱ्याचा किंवा त्या संघटनांचा असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही आहे. मग आता याच्यामुळे काय होऊ शकतं की आपल्या देशामध्ये जे वेगवेगळे जे असे गोडाऊन्स आहेत किंवा वेअर हाऊस जे असतात, त्यानंतर जे आपल्या जे कोल्ड स्टोरेज असतात, चिलिंग हाऊस वगैरे जे असतात ना, तर याला आता एक फायदा होऊ शकतो किंवा हा जो पर्टिक्युलर बिझनेस आहे ना तो ग्रो होण्याचा चान्स आहे. कारण तुम्हाला किती माल साठवायचा आहे हा हक्क तुमच्याकडेच दिला आहे म्हटल्यानंतर तुमची जेवढी फुल कॅपॅसिटी आहे तर तेवढा माल तुम्ही साठवाल. म्हणजे जर एखाद्याने कांद्याचं स्टोरेज चालू केलं आहे आणि त्याचं समजा 200-300 टन कांदा बसेल एवढी कॅपॅसिटी आहे. आधी काय व्हायचं की गव्हर्नमेंटने रूल्स ठरवले होते की 40 टनापेक्षा जास्त कांदा साठवता येणार नाही. आणि समजा आता त्याची 300 टनाची जी कॅपॅसिटी आहे तर आता तो पूर्ण युटिलाइज करेल. म्हणजे हे जे एक नवीन बिझनेस फील्ड तयार होते तर त्याच्यातून देशाच्या विकासासाठी एक नक्कीच चालना सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता या बाजारपेठांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य तो फायदा घेता येईलच. आणि अगदीच जर काही असं राष्ट्रीय आपत्तीच आली किंवा अशा काही टोकाच्या परिस्थिती निर्माण झाल्या तर त्यावेळेस या उत्पादनाच्या किमती ह्या सरकार पुन्हा एकदा ठरवेल. म्हणजे सरकारकडं पुन्हा एकदा ते हक्क जातील की या वस्तूंच्या किमती किंवा किती प्रमाणात साठवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये हस्तक्षेप सरकार फक्त आणि फक्त राष्ट्रीय आपत्तीच्या दरम्यान किंवा अशा काही टोकाच्या परिस्थिती निर्माण झाल्या तर त्यावेळेसच सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. ठीक आहे. अशा प्रकारचा हस्तक्षेप ऑलरेडी 1955 मध्ये झाला होता. तो आत्तापर्यंत होता, म्हणजे ऑलमोस्ट 60-70 वर्ष तो हस्तक्षेप होता. 1955 मध्ये काय झालं होतं तर देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा कायदा हा अंमलात आला होता आणि याच जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये हे सगळे उत्पादन होते ज्याला आता बाहेर काढण्यात आलंय. आता त्या दरम्यान म्हणजे 1955च्या वेळेस काय होतं तर आपली परिस्थिती थोडीशी वेगळी होती ना. त्यावेळेस आपल्या शेतीचं उत्पादन एवढं जास्त पण नव्हतं. आता सध्याची जर आपण कॅपॅसिटी बघितली तर सगळ्या डाळी किंवा राईस त्यानंतर हे जे सगळे उत्पादन आहेत तर हे आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे आपण इव्हन आपल्या कॅपॅसिटीपेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे स्टोरेजची कमतरता आहे. तर एवढ्या प्रमाणामध्ये आपलं उत्पादन आहे. तर आता अशी परिस्थिती असताना सरकार कशाला अननेसेसरी त्यावरती नियंत्रण करणार आहे. कारण स्टोरेज जर आपली कॅपॅसिटी जास्त असेल आणि आपण काही नियमांमुळे जर स्टोरेज कमी करतोय तर याचं नुकसान हा शेवटी ते मालाला किंवा उत्पादनाला होणार आहे, ते खराब होऊ शकतं. तर अशा सगळ्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या समस्या हे एकाच या ऑर्गनाइज वेमध्ये होत आहेत. तर नक्कीच एक चांगलं पाऊल आहे. वन नेशन वन मार्केट हा एक चांगला कन्सेप्ट आहे, चांगलं धोरण आहे. आता याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतंय तर ते आपल्याला बघावं लागेल. त्याच्यातून काही समस्या निर्माण होतात का तर ते सुद्धा एक चॅलेंजिंग पार्ट असणारच आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा तरी एक मुद्दा समजला असणार आहे. फक्त एक इथं गोष्ट लक्षात घ्या की इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म्स जे आहेत ना, ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत शेतीच्या मालाशी संदर्भात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता सरकारला आणखीन काही चेंजेस करावे लागतील. आणि त्या पद्धतीने आता काही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म हे सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत की ज्या माध्यमातून शेतकरी संपूर्ण देशामध्ये कुठेही त्याचा माल विकू शकेल. ठीक आहे. तर एक महत्त्वाचं धोरण आहे. आता या धोरणाचा जर आपण एक्झॅक्ट फायदा जर बघितला ना तर शेतकऱ्यांना पर्टिक्युलर त्यांचा माल हा एकाच ठिकाणी विकावा असं बंधन राहिलेलं नाही. ते कुठेही त्यांचा माल विकू शकतात. इव्हन त्या कंपन्यांबरोबर सुद्धा टायअप करू शकतात. म्हणजे समजा काही बाजारपेठांच्या व्यतिरिक्त जर इतर काही कंपन्या असतील ना तर त्या कंपन्यांसोबत सुद्धा शेतकऱ्यांचा मालाशी संदर्भात ते टायअप करू शकतात, त्यांचा शेतीमाल विकू शकतात. मग आता यातून काय होईल तर अन्न प्रक्रिया रिलेटेड ज्या कंपन्या आहेत तर त्यांना सुद्धा जे रॉ मटेरियल आहे, जे फूड आहे तर ते इझिली अवेलेबल होईल देशामधूनच. म्हणजे देशाच्या अंतर्गतच एक व्यापाराला चालना सुद्धा मिळणार आहे. शेतीमालाच्या विक्री संदर्भात वेगवेगळे करार सुद्धा कंपन्यांमाध्यमातून केले जातील आणि त्याचा दर ठरवण्याचा हक्क सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांकडेच असणार आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ही जी मालाची विक्री होणार आहे, शेतीमालाची जी विक्री होणार आहे तर यावरती कुठल्याही प्रकारचा कर किंवा शुल्क आकारलं जाणार नाही आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आहे. ज्यावेळेस APMC होतं तर तिथं कमिशन ही पद्धत होती, म्हणजे ते एक लिगलाइज प्रोसेसमध्ये कर आकारणं, शुल्क आकारणं हे चालायचं. मात्र आता अशा पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या विक्रीवरती कोणताही कर किंवा शुल्क आकारलं जाणार नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता याच्यातून जे प्रक्रिया उत्पादन कंपनी आहेत, त्यानंतर निर्यातदार आहेत, मोठे घाऊक व्यापारी आहेत, व्यापार करणाऱ्या कंपन्या आहेत, तर अशा शेतीमाल संबंधित ज्या कंपन्या आहेत ना, शेतीमाल विक्रीशी संबंधित कंपन्या, तर त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांशी विक्री करार करू शकतात. ठीक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा फायदा या धोरणाच्या माध्यमातून होईल तो म्हणजे जे कोल्ड स्टोरेज आपण बघितले की स्टोरेज कॅपॅसिटी वगैरे वाढवतील. त्याचबरोबर जे सप्लाय चेन आहे, फूड सप्लाय चेन, तर या क्षेत्रामध्ये आता थोडंसं
आधुनिकीकरण केलं जाणार आहे, म्हणजे हायटेक होतील हे सगळे क्षेत्र. त्याचबरोबर खाजगी गुंतवणूकसुद्धा या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती येऊ शकते. ठीक आहे. पण आता सध्या तरी हे एक वन नेशन वन मार्केट हे एक चांगलं एक पॉझिटिव्ह पाऊल वाटतं आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं तर ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आता मी असं विचारतोय म्हणून तुम्ही चुका काढताय असं करू नका. जर तुम्हाला काही पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या व्यतिरिक्त सापडल्या असतील तर ते सुद्धा कमेंट्स करून सांगा, आणि याच्यामधल्या काही नकारात्मक बाजू असतील तर त्याविषयी सुद्धा माहिती द्या. ठीक आहे. तर आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगाच. तुमच्या या कमेंट्समुळं आणि तुमचं जे प्रतिसाद आहे तर त्याच्यामुळेच आम्हाला एक हुरूप येतो की अशा प्रकारचा कंटेंट हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्यासाठी. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून ही सगळी इन्फॉर्मेशन शेअर करायची होती. आपण भेटूत आपल्या येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. जाताना मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, विजन स्टडीवरती तुम्हाला जर वेगवेगळ्या सब्जेक्टनुसार जर कोर्स जॉईन करायचा असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इथं पर्टिक्युलर प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती लेक्चर्स असतील ते सुद्धा दिलं आहे आणि याची फीसुद्धा दिलेली आहे. तर अगदी ॲफोर्डेबल किमतीमध्ये तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. प्रवेश घेण्याची शेवटची तारीख ही 15 जून रात्री 11पर्यंत असणार आहे. तर याच अपडेटसोबत आपण इथंच थांबू. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.